Hello student, once again welcome. So student, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत जनरल सायन्स आणि त्यामधला 7th चॅप्टर आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणजेच धातू आणि अधातू. तर हा चॅप्टर आहे हा तुमच्या स्कूलमध्ये ऑलरेडी स्टडी करून म्हणजे शिकून झाला असेल. तर आजच्या या सेशनमध्ये आपण या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत म्हणजेच कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द टेबल. तक्ता पूर्ण करायचा आहे आणि तो तक्ता असा आहे, प्रॉपर्टी ऑफ मेटल यूज इन एव्हरीडे लाईफ. तर धातूचे जी वैशिष्ट्य आहेत त्यांचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय उपयोग होतो. लेट स्टार्ट. फर्स्ट आहे डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजेच तन्यता, राईट. आता याचा यूज कशासाठी होतो, गोल्ड आणि सिल्वर ऑर्नामेंट्स, तर चांदीचे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. सेकंड आहे मॅलेबिलिटी म्हणजेच वर्धनीयता आणि याचा उपयोग होतो ॲल्युमिनियम शीट्स अँड गॅल्वनाइज्ड शीट म्हणजे ॲल्युमिनियमचे पत्रे आणि गॅल्वनाइटचे पत्रे आहे ते बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. थर्ड आहे कंडक्शन ऑफ हीट, उष्णतेचा वहन ही जी त्याची मेटलची प्रॉपर्टी आहे याचा काय उपयोग होतो, स्टेनलेस स्टील वेसल्स, स्टेनलेस स्टीलची भांडी, कॉपर वेसल्स म्हणजे तांब्याची भांडी आणि बॉयलर्स तयार करण्यासाठी त्याचा यूज होतो. फोर्थ आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचे वहन, विद्युत वहन ही जी त्याची प्रॉपर्टी आहे त्याचा उपयोग होतो कॉपर वायर्स तयार करण्यासाठी. आणि फिफ्थ आहे सोनोरिटी म्हणजेच नादमयता, तर याचा उपयोग होतो ब्रास आर्टिकल तयार करण्यासाठी. सो अशा पद्धतीने आपण हा टेबल कंप्लीट केला आहे. नाव नेक्स्ट आपण बघूया सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय द ऑड टर्म म्हणजेच वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये आहे एक गोल्ड, सिल्वर, आयर्न अँड डायमंड. तर यातला जो वेगळा आहे तो आहे डायमंड, बिकॉज ऑदर जे हे तीन आहेत ऑदर आर मेटल्स. बी डक्टिलिटी, ब्रिटलनेस, सोनोरिटी अँड मॅलेबिलिटी. तर याच्यामध्ये जो वेगळा आहे तो आहे ब्रिटलनेस. अँड अदर प्रॉपर्टीज आर मेटलिक प्रॉपर्टीज, कारण बाकीच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. सी कार्बन, ब्रोमिन, सल्फर अँड फॉस्फरस. तर यातला ऑड आहे तो आहे ब्रोमिन, बिकॉज अदर्स आर सॉलिड्स. डी क्वेश्चन, ब्रास, ब्रॉन्झ, आयर्न अँड स्टील. आता यातला जो वेगळा आहे हा आहे आयर्न, बिकॉज others are alloys. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि असेच इतर कोणत्या सब्जेक्टच्या एक्सरसाइजचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे कमेंट करून नक्कीच कळवा. सो चला नेक्स्ट आपण थर्ड क्वेश्चन बघूयात. गिव्ह सायंटिफिक रिझन, वैज्ञानिक कारणे द्या. आणि यामध्ये क्वेश्चन ए, द stainless steel vessels in kitchen have a copper coating on the bottom. तर स्वयंपाकघरामध्ये जी स्टीलची भांडी आहेत त्याच्या खालचा जो भाग आहे तो भाग कॉपरने कोटिंग केलेला असतो. तर या पाठीमागचं रिझन का हे विचारलं आहे. आणि चला स्टुडंट्स आन्सर बघूयात. फर्स्ट पॉइंट, स्टेनलेस स्टील इज अन alloy of iron
विथ कार्बन, क्रोमियम अँड निकेल. तर स्टेनलेस स्टीलची भांडी ही संमिश्र लोखंड, त्याचबरोबर कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांच्यापासून बनलेली असतात. सेकंड, द कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर इज हायर दॅन दॅट ऑफ आयर्न इन स्टील. तर कॉपरची जी कंडक्टिव्हिटी आहे ही आयर्न पेक्षा जास्त आहे. कॉपर हिट्स युनिफॉर्मली अँड फास्टर. तर तांब्यावरती जी उष्णता आहे ही समान आणि जास्त प्रमाणामध्ये युनिफॉर्मली ती डिस्ट्रीब्यूट होते. द टाइम फॉर कुकिंग इज रिड्युस्ड. ॲज अ रिझल्ट इट सेव्स फ्युअल. आणि त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा वेळ हा कमी लागतो, त्याचबरोबर इंधन सुद्धा कमी लागतं. Hence, the stainless steel vessels in kitchen have a copper coating on the bottom. आणि याच कारणासाठी जी स्टीलची भांडी आहेत त्याच्या खालच्या भागाला कॉपरचं कोटिंग केलेलं असतं. नेक्स्ट बी क्वेश्चन. कॉपर अँड ब्रास वेसल्स आर क्लीन्ड विथ लेमन. आता बघा, तांब्याची भांडी आणि पितळेची भांडी ही लिंबूने क्लीन केली, स्वच्छ केली जातात. ओके, आन्सर आपण बघूयात. फर्स्ट पॉइंट, कॉपर अंडरगोज ऑक्सिडेशन इन एअर टू फॉर्म ब्लॅक कॉपर ऑक्साईड. तर कॉपर जेव्हा ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये येतो तर त्याच्यामध्ये ब्लॅक कॉपर ऑक्साईड तयार होतो. कॉपर ऑक्साईड रिॲक्ट्स स्लोली विथ कार्बन डायऑक्साईड इन एअर अँड गेन्स अ ग्रीन कोट. आणि त्यामुळे त्या भांड्यांवरती हिरवट असा एक थर तयार होतो. दिस ग्रीन सबस्टन्स इज कॉपर कार्बोनेट. आणि त्याच हिरवट पदार्थाला किंवा त्या थराला कॉपर कार्बोनेट असं म्हणतात. नाव सेकंड पॉइंट, लेमन कन्सिड्स ऍसिड. लिंबूमध्ये आम्ल असतंय. द ऍसिड डिझॉल्व द ग्रीन कोटिंग ऑफ बेसिक कॉपर कार्बोनेट. तर हे आम्ल, ते जो ग्रीन कलर हिरव्या रंगाचा थर आहे म्हणजेच कॉपर कार्बोनेट आहे, याला विरघळवतो. प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द टर्निश्ड कॉपर अँड ब्रास वेसल्स अँड मेक्स देम शायनी अगेन. तर तो जो हिरव्या रंगाचा थर साचलेला असतो म्हणजेच कार्बन कार्बोनेटचा, हा तो विरघळवतो आणि पुन्हा तांब्याची आणि पितळेची भांडी चमकतात. यासाठी आपण लिंबूचा वापर करतो. सी क्वेश्चन, सोडियम मेटल इज केप्ट इन अ केरोसिन. सोडियम हा धातू नेहमी केरोसिन म्हणजेच रॉकेलमध्ये ठेवला जातो. आन्सर, फर्स्ट पॉइंट, सोडियम रिॲक्ट्स सो विगोरियसली विथ atmospheric oxygen and water that it catches fire if kept in the open. म्हणजेच बघा स्टुडंट्स, हा जो सोडियम धातू आहे हा आपण रूम टेम्परेचर मध्ये किंवा आपल्या रूम मध्ये जर असाच ठेवला तर तो ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो, खूप फास्ट असा रिॲक्ट होतो आणि त्यापासून आग लागते. सो it does not react with kerosene and sinks in it. तर त्या केरोसिन बरोबर त्याचं कोणतेही रिॲक्शन होत नाही. हेन्स, टू प्रोटेक्ट द सोडियम अँड टू प्रोटेक्ट ॲक्सिडेंटल फायर्स. तर सोडियम प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा आणि आग लागण्यापासून वाचण्यासाठी सुद्धा इट इज ऑलवेज केप्ट इन अ केरोसिन. त्यामुळे नेहमी ते रॉकेलमध्ये ठेवलं जातं. राईट. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. फोर्थ क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग. त्याच्यामध्ये क्वेश्चन ए, व्हॉट इज डन टू प्रिव्हेंट कोरोजन ऑफ मेटल्स. द कोरोजन ऑफ मेटल्स म्हणजे धातूंचे क्षरण होण्याचे थांबवण्यासाठी आपण काय प्रिव्हेन्शन घेऊ किंवा काय प्रिव्हेन्शन घेतले जातात. ओके, आणि आन्सर, बाय अप्लाइंग अ लेअर ऑफ पेंट. तर त्याच्यावरती पेंट कलर दिला जातो, ऑइल तेलाचा थर दिला जातो, ग्रीस और वार्निश
ऑन द सरफेस ऑफ मेटल टू प्रिव्हेंट करोजन. तर क्षरण होऊ नये म्हणून या गोष्टी केल्या जातात. ऑल्सो प्लेटिंग विथ नॉन करोडिंग मेटल इज डन. तर नॉन करोडिंग मेटल जे आहे त्याचा त्याच्यावरती थर दिला जातो. आयर्न इज कोटेड विथ थिन लेअर ऑफ झिंक. ड्यू टू दिस प्रोसेस ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड कोरोजन इज प्रिव्हेंटेड. तर लोखंडावरती आपण झिंकचा एक लेअर कोट केला जातो, त्यामुळे त्याचं जे हवेशी होणारा कॉन्टॅक्ट आहे हा कमी होतो, त्यामुळे त्यांचं क्षरण सुद्धा कमी होतं. B. What are the metals that make the alloys brass and bronze? तर ब्रास म्हणजेच पितळ आणि ब्रॉन्झ म्हणजेच कांस्य. तर हे दोघं कशापासून, कोणत्या मेटल्स पासून बनले जातात? आणि आन्सर फर्स्ट आहे द अलॉय ब्रास इज फॉर्म्ड फ्रॉम कॉपर प्लस झिंक अँड अलॉय ब्रॉन्झ कांस्य कशापासून बनलं जातं? फ्रॉम कॉपर अँड टीन. Right? Then C question. What are the adverse effect of corrosion? आता corrosionचे दुष्परिणाम काय आहेत? म्हणजे ज्या गोष्टी गंजतात, ज्याला आपण क्षरण असं म्हणतो, तर त्याचे दुष्परिणाम. आन्सर आहे फर्स्ट पॉइंट. अ रेडिश कलर्ड डिपॉझिट इज फॉर्म्ड ऑन आयर्न बाय रिएक्शन विथ ऑक्सिजन गॅस. तर लोखंडाच्या वस्तूंचा जेव्हा ऑक्सिजनची रिएक्शन होतो तेव्हा त्याच्यावरती रेडिश असा तांबूस असा कलर किंवा तांबूस असा एक थर तयार होतो. सेकंड, द ग्रीनिश कलर डिपॉझिट कॉपर कार्बोनेट ज्याला आपण म्हणतो इज फॉर्म्ड ऑन अ कॉपर बाय रिएक्शन विथ कार्बन डायऑक्साईड. तर तांब्याच्या वस्तूंवरती हिरवट असा थर तयार होतो, त्याला आपण कॉपर कार्बोनेट असं म्हणतो. आणि थर्ड, अ ब्लॅकिश कलर डिपॉझिट ऑन अ फॉर्म्ड सिल्वर सल्फाइड ऑन अ सिल्वर. तर चांदीच्या वस्तू काळ्या पडतात म्हणजेच सिल्वर सल्फाइड तयार होतं. तर करोजन कॉजेस डॅमेज टू कार बॉडीज, ब्रिजेस, आयर्न रेलिंग, शिप एस्पेशली दोज ऑफ आयर्न, सिल्वर आर्टिकल अँड कॉपर वेसल्स. तर या क्षरणामुळे आपल्या कार गाडीच्या जी बॉडीज आहेत किंवा जे ब्रिजेस आहेत, ज्या मोठ्या मोठ्या जहाज आहेत, याला हे डॅमेज होतात. सी. व्हॉट आर द युजेस ऑफ नोबेल मेटल्स? चला आता इथे नोबेल मेटल्स म्हणजेच आहेत राजधातू. तर या राजधातूंचा काय उपयोग? आन्सर युजेस ऑफ नोबेल मेटल्स. फर्स्ट, gold, silver and platinum are used to prepare ornaments. तर यांचा उपयोग दागिने बनवण्यासाठी होतो. सेकंड, सिल्वर इज युज्ड इन अ मेडिसिन. तर काही औषध बनवण्यासाठी सुद्धा चांदीचा उपयोग केला जातो बिकॉज इट हॅज अ अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. थर्ड, gold and silver are also used to make metals and few electronic devices. तर काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असे आहेत की ज्याच्यामध्ये सोनं आणि चांदी वापरलं जातं. आणि फोर्थ आहे प्लॅटिनम, पॅलेडियम मेटल्स आर युज्ड ॲज अ कॅटलिस्ट. चला याचा आन्सर आपण बघितलं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फिफ्थ, 3 experiments to study the process of rusting are given below. Observe the 3 test tubes and answer the following questions. तर आपल्याला हे एक्सपेरिमेंट दिलेले आहे. टेस्ट ट्यूब 1, टेस्ट ट्यूब 2 अँड टेस्ट ट्यूब 3. तर फर्स्ट टेस्ट ट्यूब मध्ये हा जो खिळा टाकलेला आहे हा गंजलेला आहे, याच्यामध्ये पाणी आहे, वरती हवा आहे. सेकंड मध्ये बॉइल्ड वॉटर आहे, त्याच्यावरती तेलाचा थर आहे. आणि थर्ड मध्ये हा जो खिळा आहे याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि वरती ड्राय एअर आहे.
आता चला क्वेश्चनचे आन्सर काय द्यायचे हे बघूया. वाय द नेल इन अ टेस्ट ट्यूब 2 इज नॉट रस्टेड. तर सेकंड टेस्ट ट्यूब मधली हा जो खिळा आहे हा का गंजलेला नाही हे आपण बघूयात. आन्सर, in a test tube 2, oil cuts the supply of air to nail, due to which oxidation of nail is prevented and boiled water is free from gases. Hence, the nail is in the test tube 2 is not rusted. म्हणजेच बॉइल्ड वॉटरमध्ये कोणत्याही प्रकारचे गॅसेस नसतात, प्लस वरती आहे तेलाचा थर, जो की हवेचा आणि या खिळेचा कोणताही संबंध येऊ देत नाहीत, त्यामुळे याच्यावरती कोणतंही करोजन होत नाही. आणि म्हणून त्यामधला जो टेस्ट ट्यूब 2 मधला जो खिळा आहे हा रस्टेड नाही आहे. वाय इज द नेल इन द टेस्ट ट्यूब 1 इज रस्टेड हायली. त्याचं क्षरण का जास्त झालेलं आहे किंवा तो का गंजलेला आहे. टेस्ट ट्यूब 1, nail in the test tube 1 is highly rusted because nail is in contact with water and air. तो हवेच्या आणि पाण्याच्या दोघांच्याही कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जी ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे ही फास्ट होत आहे. सी, वुड द नेल इन द टेस्ट ट्यूब 3 गेट रस्टेड. तर तिसरी ही जी आहे टेस्ट ट्यूब याच्यामधला हा जो खिळा आहे हा गंजेल का हा प्रश्न विचारलेला आहे. तर स्टुडंट याचा आन्सर आहे नो. No change is observed in a test tube 3. Nail remains as it is because calcium chloride absorbs moisture. Calcium chloride हवेमधलं जे मॉइश्चर आहे ते ऍब्सॉर्ब करतं, मेकिंग द एअर ड्राय, thus preventing rusting of the nail. सो चला स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला एक्सरसाइज मध्ये काही डाऊट वाटत असेल कमेंट करून बिनधास्त विचारू शकता. तसेच व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून कळवा. थँक्यू, बाय बाय.